नमस्कार. कोरोचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरोची येथील जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी दरवर्षी 20 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवा. शालेय व्यवस्थापन समिती व पालकांची ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे मागणी. मौजे कोरोचीतील जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने दरवर्षी आपल्या स्वेच्छा निधीतून 20 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवावा अशी लेखी आणि आग्रही मागणी कोरोचीतील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी या ग्रामसभेमध्ये एका पत्रकाद्वारे केली आहे. गावचा विकास करायचा असेल तर आधी शाळांचा विकास झाला पाहिजे हाच समविचार समोर ठेवून मौजे कोरोचीतील कन्या शाळा, कुमार शाळा व लोकमान्यनगर शाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व समस्त पालकांनी एकत्रित ग्रामपंचायत प्रशासनाला एक जाहीर पत्र दिले आहे. या पत्राद्वारे पालकांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. कोरोची गावामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या एकूण 3 शाळा आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि भौतिक सुविधांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने दरवर्षी गोळा होणाऱ्या कर महसुलातून आणि ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या निधीतून किमान 20 लाख रुपये शाळांच्या विकासासाठी ठेवावा असा किमान 20 लाख रुपये शाळांच्या विकासासाठीच बाजूला काढून ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पालकांनी या पत्रात नमूद केले आहे की या राखीव 20 लाख रुपयांच्या निधीमधून शाळांची दुरुस्ती करणे, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे आणि शाळांना लागणारे पाणी बिल व इतर खर्च भागवणे अत्यंत सोपे जाईल. दरवर्षी अंदाजपत्रकात तशी हक्काची तरतूद केल्यास शाळांच्या इमारतीचा प्रश्न कायमचा मिटू शकतो असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वच सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.